नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुलीचा पुढील प्रोमो. प्रेक्षकांनो, जानकीने वेगळा वेश करून ती घरामध्ये आलेली असते आणि नानांना भेटून ती निघूनही जाते. इकडे ऐश्वर्याला सगळं काही कळतं आणि ती घरात येऊन आवाज करायला लागते. ती सारंगला सुद्धा सांगते आणि ते दोघंही आता सौमित्राला म्हणत असतात की अवंतिका आणि सौमित्राचा हा प्लॅन होता. ती मुलगी आलेली ही जानकी वहिनीच होती आणि आपल्याला फसवण्यात आलेलं आहे. तेव्हा सौमित्रा लगेच आता अवंतिका आणि सौमित्राला विचारू लागतात की ऐश्वर्या जे बोलत आहे ते खरं आहे का? तेव्हा मात्र अवंतिका खूप घाबरते आणि सौमित्राकडे सुद्धा काहीच उत्तर नसतं. तर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्या लगेच सौमित्राला म्हणू लागते की आई, आपली एवढी मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला पुन्हा ह्या घरामध्ये आणण्याचा अवंतिका आणि सौमित्राचा प्लॅन आहे आणि तुम्हाला एकटं पाडण्याचा सुद्धा यांचा प्लॅन चालू आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा. आता असं खोटं नाटं बोलणं ऐकून अवंतिकाला खूप चिड येते. ती म्हणते की ऐश्वर्या, तोंड सांभाळून बोल, नाहीतर बघा मी काय करेल ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू काय करणार आहेस? आणि अवंतिका तिच्यासमोर बोट धरून उभी असते. लगेच ऐश्वर्या म्हणते, हे बोट अगोदर खाली कर. मग आता अवंतिका म्हणते, आणि नाही केलं तर काय करणार आहेस? मारणार आहेस का मला? दाखव बरं मारून. लगेच ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुझी अशी इच्छा आहे का तुला मी मारावं असं? म्हणजे तुला जर मार खाऊन घ्यायचा असेल तर मग काही हरकत नाही आहे मला मारायला. लगेच आता ऐश्वर्या ही अवंतिकावर हात उगारते. प्रेक्षकांनो, इकडे आता सौमित्राला काहीच कळत नसतं की काय करू आणि कोणाला सोडवू. इकडे ह्या दोघे एकमेकींना जुंपलेल्या असतात. तर सौमित्र आता मध्ये पडतो. तर दुसरीकडे आता जानकीला कळालंय सयाजीराव आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकल्यावर की ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे. म्हणून ती धावतच आता ऋषिकेशला शोधण्यासाठी निघालेली असते. ती त्याला फोन करत असते आणि आता तिचा फोन आलेला पाहून इकडे ऋषिकेश गाडी उभी करतो आणि त्या गाडीतील माणसांना म्हणतो की मला फक्त 10 मिनिटं द्या, मला एका फोनवर अर्जंट बोलायचं आहे. असं म्हणून तो गाडीतून उतरतो आणि फोनवर बोलणार असतो. पण ते गुंडसुद्धा आता खाली उतरतात. एकमेकांना इशारा करून आता ते ऋषिकेशला मारण्याच्या तयारीत असतात. तर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेशला फोनवर बोलूनही देत नाही आणि जानकी त्या फोनच्या गडबडीत एका गाडीवर जाऊन आदळते. तर आता प्रेक्षकांनो, जानकीचा सुद्धा अपघात झालेला आहे. तर ऋषिकेशला त्या गुंडांनी मारलंय. दोघं एकमेकांच्या खूप लांब आहे आणि दोघांनाही संकटात पाडलेलं आहे ऐश्वर्या आणि सयाजीरावांना. तर आता पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन